नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण बघतोय 7 जुलैचा हवामान अंदाज. कोणत्या भागात कसा पाऊस पडणार आणि कसं वातावरण असणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. आपण सोमवारचे हवामान अंदाज आपण बघितलेला होताच. तर आता आपण बघणार आहोत मंगळवारचा 7 तारखेचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत. कोणत्या भागात कसा पाऊस राहील आणि कुठे कुठे पाऊस राहील तो आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की कशा पद्धतीने कोणत्या भागामध्ये पाऊस आहे आणि कसा आहे ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघत आहात की आपण व्हिडिओमध्ये बघतोय की वापी, सुरत, त्याचबरोबर नाशिक, अकोले, बोईसर, मुंबई या भागामध्ये, त्याचबरोबर अहिल्यानगर या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस हा बघायला मिळतोय. सकाळी 7 ते दुपारी 11 पर्यंतचं 12 ते 1 पर्यंतचा हवामान अंदाज कसा असणार तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता सकाळी 7 ते 8 पर्यंतचा हवामान अंदाज आपण बघूया. नाशिक मध्ये जर बघितलं तर नाशिक मध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. उद्या मंगळवार 7 तारखेला जर तुम्ही बघितलं तर नाशिक मध्ये जवळपास मुसळधार पाऊस म्हणजे 35 ते 36 एमएम पर्यंतचा आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर गंगापूर, दुगाव इकडे जर बघितलं तर लाटची, तो त्याचबरोबर कोचरगाव, तसेच इकडे दिंडोरी, जोपूर, मोहोडी, ओझर, पिंपळगाव, बसवंत, त्याचप्रकारे लाखनगाव, इकडे चिंचोली, लावीत, दधेगाव, तसंच जर तुम्ही अजून जर बघितलं तर सिन्नर, दुबेर, मुसळगाव, बोरगाव पिंपरी, निमगाव, सिन्नर, त्याचबरोबर भेंडाळी, माळसाकोरे, सायखेडा, कोठुरे, निफाड तालुका, नैताळे, विंचूर, लासलगाव, त्याचबरोबर इकडे जर तुम्ही बघितलं तर पाटोदा, तसेच येवला, नगरसूल, कुसमडी, अंकई, मनमाड, त्याचबरोबर चांदवड, परसूल, हिरापूर या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर नाशिकचा जो हा भाग आहे, नाशिक जिल्ह्याचा जो आपला जवळपासचा जो भाग आहे, तर या भागामध्ये मुसळधार पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. त्याचबरोबर तुम्ही जर इकडे अजून जर बघितलं तर अंबई, तसेच अजून जर बघितलं तर कसारा, उंबरमाली, त्याचबरोबर अंगाई, तसेच भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, कोळगाव, बदलापूर, त्याचबरोबर पनवेल, नवी मुंबई, इकडे मुंबई, कोळीनगर, उरण, त्याचबरोबर अजून जर बघितलं तर पेण, करमळी, अजून वादखल, पाली, अलिबाग, त्याचबरोबर नावगाव, नवागाव, तर या भागांमध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर आपण बघणार आहोत, अजून जर बघितलं तुम्ही बघू शकता अकोले आणि घोटी, त्याचबरोबर जवाहर, पेठ, अजून वापी, वलसाड या भागामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, चिपळूण, दापोली या भागांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस आहे. तसेच सातारा, पाटण, त्याचबरोबर लोणंद, बारामती, दौंड, कर्जत, जामखेड या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस या टायमिंगला आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर 9 ते 10 ते 11 या दरम्यान जर आपण बघितलं तर त्याचबरोबर आपण जर बघितला तर 8च्या सुमारास जर तुम्ही पाऊस जर बघितला तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात तुम्हाला पाऊस बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता अहिल्यानगर मधील सुद्धा आपण काही गावं जर बघितले तर देवगाव, सेंदी, धनगरवाडी, त्याचबरोबर डेहेरे, कोशपुरी, घोडेगाव, सोनई, ब्राह्मणी, त्याचबरोबर राहुरी, कनगर, देवळाली, प्रवरा, कोल्हार, बेलापूर, कान्हेगाव, त्याचबरोबर लोणी, राजुरी, तरकसवाडी, दिघी, श्रामपूर, ब्राह्मणगाव, चांगदेवनगर, एकरुखे, राहाता, पिंपळवाडी, शिर्डी, पोहेगाव खुर्द, जवळके, त्याचबरोबर शहापूर, कोपरगाव, सोनारी, बोलकी, त्याचबरोबर भोजडे, भौर या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या जर बघितलं तुम्ही तर 8च्या सुमारास सकाळ सकाळमध्ये या भागांमध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. आता तुम्ही जर बघितलं तर मालेगाव, नंदुरबार, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या भागामध्ये कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय.
तर मित्रांनो, आपण बघितला सकाळच्या वातावरणातील भाग बघितला. आता दुपारनंतर काय वातावरण असणार ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून व्हिडिओ बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.